साविडी रोड नगर येथील श्री व्यंकटेश मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नगर शाखेचा स्थलांतर सोहळा श्री क्षेत्र डोंगरगणच्या श्री ज्ञानेश योग आश्रम संस्थेचे श्री जंगले महाराज शास्त्री यांच्या हस्ते काल झाला। ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे अध्यक्ष होते, तर खासदार दिलीप गांधी, अमरावतीचे पद्माकर महाराज देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंजुषा गुंड, श्रीराम येंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। गणेश पूजनानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सोसायटीचे संस्थापक चेअरमन अविनाश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे, संचालक व्यंकट देशमुख आणि अनिल गुंजाळ यांचा विशेष उल्लेख करत उद्घाटक आणि प्रमुख पाहुण्यांनी गौरव केला। श्री जंगले महाराज यावेळी म्हणाले, सत्यता, स्नेह, सामर्थ्य आणि संघटन असल्यानं या तरुण संचालकांनी 22 महिन्यामध्ये 23 कोटींच्या ठेवी मिळवल्या आहेत। विनम्र आणि तत्पर सेवा देत सामाजिक जाणीवेतनं त्यांनी ही आर्थिक संस्था नावारूपाला आणली आहे। 22 महिन्यामध्ये रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलंय। त्यांचं वय, प्रकृती पाहता हे त्यांचं धाडसी काम समाजोपयोगी आहेच, त्याबरोबरच गोधनचा सांभाळ, शैक्षणिक, महिला सबलीकरण आदी कार्यही समाजाला पुढे घेऊन जाणार आहे। प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार दिलीप गांधी म्हणाले, व्यंकटेश मल्टीस्टेटनं नगर शहराच्या वैभवामध्ये भर घातली आहे। बँकिंग क्षेत्रातील सर्व आव्हानं स्वीकारून ते यशस्वी कार्य करत आहेत असं सांगून चेअरमन आणि संचालकाचा गौरव केला। अध्यक्षीय भाषण श्रीयुत कळमकर यांनी पतसंस्था या सामान्य लोकांना आर्थिक ताकद देणाऱ्या आहेत, त्यामध्ये व्यंकटेश मल्टीस्टेटनं समाजभिमुख कार्य केलंय असं त्यांनी सांगितलं। शहराच्या मुख्य आर्थिक उलाढालीचा मार्ग साविडी रोड हा आज निर्माण झाला आहे। जनधन योजनेमुळे सर्वसामान्य खातेदारांकडून 7,000 कोटी रुपये देशाच्या विकासाला मिळालेत अशी माहिती यावेळी खासदार गांधी यांनी दिली। अमरावतीचे पद्माकर महाराज देशमुख यांचं समयोचित भाषण झालं। या प्रसंगी नगरसेवक कैलास गिरवले, अभिषेक कळमकर, संजय झिंजे, नगरसेविका दीपाली बारसकर, सुवर्णा जाधव, दिगंबर ढवण, दत्ता जाधव, बाबासाहेब सुडके, बाबूसेठ टायरवाले, सुनील बाफना, पहिलवान शिवाजीराव चव्हाण, समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले, अविनाश मोरे आदी यावेळी उपस्थित होते। संस्थापक चेअरमन शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी मसुरे आणि संचालक व्यंकटेश देशमुख, अनिल गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला। शेवटी देवीदास खेडकर यांनी आभार मानले। वृत्तसंपादन विभाग, NCN नगर वार्ता, अहमदनगर। हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात एका पावलाने होते। या विचारसरणीवर आधारित संस्थेच्या कार्याची सुरुवात 11 एप्रिल 2013 रोजी 102 सभासदांसह 22,440 भागभांडवलावर झाली। हळूहळू संस्थेचा वाढता विस्तार, ग्राहकांबाबत असलेली संस्थेची विनम्र तत्पर सेवा, कार्यक्षम व्यवहार, अत्याधुनिक तंत्रज्ञान या सर्वांच्या जोरावर आज जवळपास 20 महिन्यांच्या कालावधीमध्ये संस्थेने 20 शाखांसह महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यांमध्ये, मुंबई, नागपूरसह अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड या विविध जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू केलेल्या आहेत। या सर्व शाखांच्या माध्यमातून तळागाळातील ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे काम संस्था करत आहे आणि त्यामुळे संस्थेचा हा विकास होत असताना या ठिकाणी नगर शहरामध्ये संस्थेचे कार्यालय आज स्थलांतरित होत आहे आणि त्यानिमित्तानं संस्थेच्या या स्थलांतरित शाखेचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। आज रोजी आपल्याकडे 23 कोटीच्या ठेवी असून जवळपास 20,000 खातेदारांना संस्था सेवा पुरवत आहे। ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग, महिला, पदवीधर, विविध ट्रस्ट या सर्वांसाठी 1% अधिक व्याजदर संस्थेने पुरवलेला आहे आणि त्याद्वारे या सर्वांना अधिकाधिक सेवा पुरवण्याचा संस्थेचा मनोदय आहे। त्याद्वारे अधिकाधिक ठेवी संस्थेला मिळत आहेत आणि महिलांसाठी संस्थेने महिला समृद्धी योजनेअंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले असून जवळपास 50 बचत गटाच्या माध्यमातून 500 महिलांना या ठिकाणी कर्ज वाटप करण्यात आले आहे।